आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकसंघपणे लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलाय। निवडून येण्याची क्षमता हाच उमेदवारीचा निकष असेल आणि आघाडी म्हणूनच मैदानात उतरणार आहोत, असा ठाम निर्धार आज कोल्हापुरातील अजिंक्यतारा कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत करण्यात आला। या बैठकीला माजी खासदार विनायक राऊत, काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि आमदार सुनील प्रभू उपस्थित होते। माजी खासदार विनायक राऊत म्हणाले, महाविकास आघाडीच्या रूपातच निवडणुका लढवण्याचं शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी सरकारला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी ही निवडणूक निर्णायक ठरेल, असं ते म्हणाले। आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केले की काही ठिकाणी आघाडीचं चिन्ह तर काही ठिकाणी पक्षांच्या चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला जाईल। सध्या प्राथमिक चर्चा सुरू असून सर्व प्रश्न मार्गी लावून आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाऊ, असं त्यांनी सांगितलंय। आमदार सुनील प्रभू यांनी आवाहन केले की आघाडीतील सर्व घटकांनी परस्पर समन्वय साधून सक्षम उमेदवार ठरवावेत आणि एकजुटीने निवडणुका लढाव्यात, असं ते म्हणाले। माजी आमदार राजू आवळे यांनी पक्षापेक्षा आघाडीला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी राज्य नेत्यांनी जिल्हा व तालुका स्तरावर नियमित बैठक घेऊन कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा, असं मत व्यक्त केलं। या बैठकीला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या तिन्ही घटक पक्षांचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते। त्यामध्ये अनिल दुधवडकर, नितीन बानुगडे पाटील, संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंघोले, सचिन चव्हाण, वैभव उघडे, आर.के. पवार, अनिल घाटगे, राजू लाटकर, आनंद माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। बैठकीचा प्रमुख निकष असा की महाविकास आघाडी कोल्हापुरात आणि जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य निवडणुका एकसंघपणे लढवणार असून सक्षम उमेदवाराला संधी दिली जाईल। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।